नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमी आता मानसीला म्हणत असते, घर सोडून गेल्या म्हणजे नक्की कुठे गेल्या, कुठे निघून गेल्या आत्या. मनू अगं सगळी माहिती काढायची ना गं. तेव्हा मानसी म्हणत असते, अगं ताई मला पण माहिती नाही आहे. ती पौर्णिमा आहे ना, ती सांगत होती आणि तीच आता भाऊजींना कुठेतरी घेऊन गेले. आई ज्या ठिकाणी गेल्यात ना त्या ठिकाणी, म्हणजे रूममध्ये त्यांची एखादी वस्तूसुद्धा नाही आहे, कपाटामध्ये त्यांच्या कपडेसुद्धा नाही आहेत. एकूण एक वस्तू घेऊन आई कुठेतरी गेल्यात. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते, हा रागिनी आत्यांचा आणि पौर्णिमाचा माझ्या विरोधात नवीन काहीतरी डाव आहे. याचा अर्थ पौर्णिमाला विश्वासात घेऊन माझ्या विरोधामध्ये मला अडकवण्यासाठी प्लॅन रचलेला आहे. एक काम कर तू मनू, घरामध्ये लक्ष ठेव आणि त्या दोघींचं नक्की काय चाललं आहे ना, हे मला सांगण्याचा प्रयत्न कर. तेव्हा इथे मानसी म्हणते, हो ताई, तू काळजी करू नको. तेव्हा भूमी विचारते, आणि महत्त्वाची गोष्ट, पौर्णिमाला त्या इन्शुरन्सबद्दल काही विचारलंस का? तेव्हा मानसी म्हणते, हो विचारलं, पण पौर्णिमाला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, बघितलंस ना मानसी, मूर्ख आहे ती, तिला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. मला इथे शह देण्यामध्ये, त्या छोट्या छोट्या शहमध्ये तिला आनंद शोधायचा असतो, त्याच्यामध्ये ती खुश असते मला मात देऊन. पण इथे आत्या तिच्या विरोधामध्ये किती मोठं कारस्थान रचतायत याबद्दल पौर्णिमाला काहीच माहिती नाही आहे. मला माहितीच होतं, माझा संशय खरा ठरला की पौर्णिमाला याबद्दल काहीही न सांगता आत्या सगळे पैसे स्वतःच्या नावाने करतायत. बरं तू काळजी करू नको, तू त्यांच्यावरती लक्ष ठेव आणि नक्की त्यांचा काय प्लॅन आहे ना ते सुद्धा मला सांग. तेव्हा इथे आता शिर्के आलेले असतात. ते म्हणतात की मॅडम, तुम्ही जे लेटर मागितलं होतं ते घेऊन आलो आहे. तेव्हा भूमी ते वाचते आणि म्हणत असते, थँक्यू सो मच. आता तुम्हाला माझ्यासाठी अजून एक काम करायचं आहे हा दादा. हे लेटर आणि मी दिलेलं ते लेटर, अशी दोन्ही लेटर तुम्हाला मी सांगते त्या ॲड्रेसवरती घेऊन जायचे आहेत. तुम्ही जाल ना घेऊन? तेव्हा इकडे शिर्के दादा म्हणतात, हो हो करेन ना मॅडम, तुम्ही सांगाल ते काम करेन. तेव्हा भूमी म्हणते, खरं तर तुमच्यामुळे माझीही कामं होत आहेत, तुमची खूप मदत होती आहे मला. थँक्यू सो मच दादा. वेळेवरती तुम्हाला हे दोन्ही पत्र मी सांगते त्या ॲड्रेसवरती पोचवायचे आहेत. तेव्हा इथे दादा म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम, तुमची कामं होऊन जातील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की रागिनी आत्या, पैशांची खूपच जास्त हाव आहे ना तुम्हाला. आता बघा, तुमच्या समोरही न येता कशा पद्धतीने तुमच्यापासून हे पैसे लांब करते ना, ते बघाच तुम्ही. हे पैसे तुमच्या वाट्याला कधीच येणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी खूप खुश असते. रागिनी म्हणत असते की चला आधी फाईल चेक करू दे, सगळे पेपर नीट घेतलेत ना ते बघू दे, महत्त्वाचे पेपर सुटायला नको. म्हणून ती एक एक पेपर आता बघते आणि म्हणत असते की अरे वा, सगळे पेपर मी अगदी व्यवस्थितरित्या घेतलेले आहेत. वा रागिनी वा. आता एकदा काही कागदं ऑफिसमध्ये नेऊन दिली की लगेचच सगळी रक्कम माझ्या नावाने आलीच म्हणून समजा. ती म्हणत असते, ही कागदी घोडे आता धावडवले की मग काय मज्जाच मज्जा, हवा तेवढा पैसा येईल माझ्याकडे, मग तो आयता पैसा खा आणि ते बैसा. असं इकडे रागिनी आता स्वतःशीच म्हणत असते. ती म्हणत असते की चला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिसला वेळेवरती गेलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता रागिनी जायला निघालेली असते. तेव्हा पौर्णिमा येताना म्हणते, आई तुम्ही बाहेर चाललाय ना, प्लीज मला तुम्ही जरा अर्ध्या रस्त्यामध्ये सोडता का, माझंही काम आहे रस्त्यामध्ये. तेव्हा रागिनी म्हणते, नाही नको, आज तू माझ्याबरोबर येऊ नकोस, कारण कसं आहे ना, माझं एका दुसरीकडेच काम आहे, एका दुसऱ्याच ठिकाणी. तेव्हा तू कॅब वगैरे बुक कर आणि मग जा. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई अहो एवढं काय महत्त्वाचं काम आहे हो तुमचं, कुठे जात आहे? तेव्हा रागिनी म्हणते, तुला काय करायचं आहे गं, मी तुला विचारलं आहे का तू बाहेर कुठे जातेस, तुझं काय काम आहे, मग मला का विचारतेस तू? तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई अहो माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न आहे, त्यामुळे माझ्या मैत्रिणीला शॉपिंग करायची आहे आणि तिच्याबरोबर मला तिने शॉपिंगला बोलावले. तुला जर वेळ असेल तर ये म्हणाली, म्हणून मी तिच्याबरोबर जाते. आता मी तुम्हाला सांगितलं मी कुठे जाते, आता तुम्ही मला सांगा कुठे जाताय ते. तेव्हा रागिनी म्हणते, तुला काय गं, माझ्या चेहऱ्यावरती कुठे मी मूर्ख लिहिले असं वाटतं का? तू कितीही मला विचारण्याचा प्रयत्न केलास ना, तरीसुद्धा मी सांगणारच नाही आहे तुला मी कुठे जाते ते. आणि महत्त्वाची गोष्ट, बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारायचं नसतं, ही साधी अक्कल नाही आहे का तुला पौर्णिमा? तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई अहो पण मला कळत नाही आहे की तुमच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद कसला आहे, म्हणजे तुम्ही काय त्या भूमीला परत मात दिली आहे का, तिला शह दिला आहे का?
तेव्हा इथे रागिनी म्हणते, माझ्या चेहऱ्यावरती, माझ्या डोळ्यांमधून तुला सगळं काही कळत असतं ना गं, माझ्या मनात काय चाललं आहे ते. आज मी किती खुश आहे हे सुद्धा कळलं असेल तुला, नाही का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो आई, मला सगळं कळतं, तुम्ही कधी खुश आहात आणि कधी नाही ते बरोबर ओळखलं ना. भूमीला मात दिले म्हणूनच तुम्ही इथे खूपच जास्त खुश आहात ना. आई मग सांगा ना, नक्की कुठे जात आहे तुम्ही आणि कसला एवढा आनंद झाला आहे तुम्हाला? तेव्हा रागिनी म्हणते, योग्य वेळ आल्यानंतर मी तुला सांगेन, आत्ताच मी तुला काही सांगणार नाही आणि विचारूही नकोस. तेवढ्यातच रागिनी जात असताना तिचा आता फोन घरामध्ये राहिलेला असतो, म्हणजे तिच्या रूममध्ये, आणि तो आता आणण्यासाठी इथे पौर्णिमा जाते. पण पौर्णिमा नंबर वगैरे कुणाचा आहे तो बघत नाही आणि त्यानंतरला तिला मेसेजसुद्धा आलेला असतो. तेव्हा इथे पौर्णिमा मोबाईल घेऊन सरळ रागिनीकडे येते. तेव्हा रागिनी म्हणते, अरे बापरे, इन्शुरन्स कंपनीमधून इथे मेसेज आलेला आहे. बरं झालं या पौर्णिमाने बघितलं नाही, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो, आता जो मेसेज आलेला असतो तो खूपच जास्त खतरनाक असतो. कारण का, रागिनीला जे इन्शुरन्सचे पैसे मिळणार होते अभिजितचे, त्याच्यावरती आता स्टे आलेला आहे. त्याच्यामुळे आता स्टे आल्यानंतर ते पैसे रागिनीच्या नावावरती ट्रान्सफरसुद्धा होणार नाही आणि ते पैसे जाणारसुद्धा नाही. त्याच्यावरती स्टे आला आहे, त्याच्यामुळे त्या पैशांची आता जी काही प्रोसेस सुरू झालेली असते रागिनीला देण्यासाठीची, ती थांबवली जाते. रागिनीला काही ते पैसे आता मिळणार नसतात, कारण स्टे आलेली असते. तेव्हा ते पैसे आता रागिनीच्या अकाउंटला येऊ शकत नाही. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की यांचं चाललंय तरी काय, सारखं आपलं टीम करत राहतात, तू माझ्या टीममध्येस, माझ्या टीममध्येस, आणि सत्य सांगायची वेळ येते तेव्हा मात्र गप्प बसतात, मला काहीच बोलत नाही. पौर्णिमा म्हणते, आई सांगा ना काय झालं आहे, तुमच्या चेहऱ्याचा रंग का उडाला? तेव्हा पौर्णिमा म्हणते, गप्प बस, चल, जास्त बोलू नकोस, कळलं ना, जास्त प्रश्न नाही विचारायचे मला. असं इथे आता रागिनी पौर्णिमाला म्हणते, तिला अपमानास्पद बोलून तिला गप्पच करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला एक मेसेज आलेला असतो, एक व्हिडिओ आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, हे काय, आकाशने कसला व्हिडिओ पाठवला आहे मला? तेव्हा इथे त्या व्हिडिओमध्ये आता भूमी हवालदार शिर्के आणि सावंतबाई यांना आपल्याबरोबर घेऊन आलेली असते इथे रागिनीला अरेस्ट करायला. ती म्हणते, अरेस्ट करा यांना, अटक करा आत्ताच्या आत्ता, कारण यांनीच मला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे सगळं काय भूमी, तू इथे आत्याला अरेस्ट करण्यासाठी पोलीस घेऊन आली होतीस? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, का आकाश, तू काय मला इथे जाब विचारायला आलायस का? तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी, तुला जाब विचारायला आलेलो नाही आहे मी, मला तुझीसुद्धा काळजी वाटते. हे सगळं काय आहे भूमी, आत्या तुला किडनॅप का करेल? हे बघ अगं, तिने काही केलेलं नाही आहे, तरीसुद्धा तू त्या बिचारीवरती इथे खोटा आरोप केलास आणि तिला अरेस्ट करण्यासाठी पोलीससुद्धा घेऊन आलीस. तेव्हा भूमी म्हणते, हे बघ आकाश, मी जे करते, काय करते, याच्यामागे खूप विचार असतो माझा आणि विचार करूनच मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते. हे तुला आत्तापर्यंत माहिती हवं आहे, मग तरीसुद्धा मला जाब विचारायला आलास तू? मी जे काही करते ना आकाश, त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं, कळतंय तुला? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, ते सगळं बरोबर आहे, तू करतेस ते विचारपूर्वक करतेस. अगं पण भूमी, एका प्रश्नाचं उत्तर दे मला. तू मला सांग, तुझ्याकडे काही पुरावा आहे का की आत्यानेच हे सगळं केलं आहे? काय आहे का तुझ्याकडे पुरावा? तेव्हा इकडे भूमी आता गप्पच बसते. तेव्हा आकाश म्हणतो, हां, बसलीच गप्प. आता तू आता विचार केला आहेस, काहीही विचारलं ना की तू गप्प राहणार, बरोबर की नाही? एकासुद्धा प्रश्नाचं खरं खरं आणि स्पष्ट उत्तर देणार नाही, असंच ठरवलं आहेस का तू? म्हणजे काही जरी विचारलं तरीसुद्धा गप्प राहायचं का? भूमी, का असं करतेस तू? का स्वतःला इतका त्रास करून घेतेस? हे बघ, आत्याने खरंच नाही काही केले, तू उगाच तिच्याबद्दल मनामध्ये गैरसमज ठेवू नकोस. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे, मला आता जाऊ दे, कारण तुला प्रत्येक वेळेला पुरावे हवे असतात ना. पण मला इथे सांगायची गरज नाही आहे. तू आत्यांना क्लीन शीट दिली असशील, पण मी दिलेली नाही आहे. त्यांनी आधी ज्या काही खुरापती केल्यात ना, त्या मी कधीच विसरणार नाही आहे. मला माहिती आहे त्यांनी ज्या काही खुरापत्या केल्यात त्याच्यामुळेच आज त्यांच्यावरती मी सतत नजर ठेवून असते, कळते का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश भूमीचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो, असं का करतेस तू भूमी? अगं, तू जर असं करत राहिलीस तर तुला माहिती आहे का आत्याने काय केलं? ती घर सोडून जायला निघाली होती, आता तूसुद्धा मला सोडून गेलीस. रागिनी आता सोडून गेली असती तर त्या घरामध्ये मी एकटा कसं राहिलो असतो? काय केलं असतं मी भूमी? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, आता एकटं राहण्याची सवय करून घे. तेव्हा आकाश म्हणतो, अच्छा, म्हणजे तू अजूनही आपल्या घरी नाहीच येणार आहेस, मला एकट्यालाच ठेवणार आहेस का? तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश, मला काही बोलायचं नाही आहे, मी जाते.
तेव्हा भूमी जात असताना एक गुंड माणूस येतो आणि तो म्हणतोय, थांब थांब, कुठे जातोयस तू? आणि तो गुंड माणूस त्याच्या समोरच्या व्यक्तीला, त्याच्या दुश्मनाला मारण्यासाठी येत असतो. पण जणू काही आता तो गुंड भूमीच्या पोटात चाकू मारायला येतोय की काय असं आकाशला वाटतं. तेव्हा आकाश येतो आणि इथे भूमीला मिठी मारतो. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न इथे आता आकाशने केलेला असतो. त्याचबरोबर त्या गुंड माणसाला पकडलं जातं आणि मग इथे हवालदार येतात आणि म्हणतात की मॅडम घाबरू नका, तो तुम्हाला मारायला येत नव्हता. ज्याला आम्ही आता पकडलं ना, तो आणि तो माणूस दोघेजण दुश्मन आहेत. ते दोघे एकमेकांच्या जीवावरती उठलेत. तो माणूस तुम्हाला नव्हता मारायला आला. तुम्ही रिलॅक्स व्हा आणि घरी जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आकाशकडेच बघत राहते, कारण इथे आकाशने स्वतःच्या जीवाची आता बाजी लावून जणू काही भूमीचा जीव वाचवण्यासाठी तो गेलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता इन्शुरन्स पॉलिसी एजंट आता रागिणीने बोलवलेल्या ठिकाणी आलेले असतात. हा रागिणीचा अड्डा आहे आणि त्या ठिकाणी आता तो माणूससुद्धा आलेला असतो. तो आता इन्शुरन्स पॉलिसीबद्दल सगळी माहिती विचारून घेत असतो. त्यानंतर इथे रागिणी येते आणि म्हणते, काय रे, काय म्हणाले होते मी तुला? काहीही झालं ना तरीसुद्धा माझा प्लॅन फसला नाही पाहिजे, नाहीतर तुझी तिरडी उचलेन मी, असं म्हणाले होते की नाही? तेव्हा तो माणूस म्हणतो की मॅडम मी काही नाही केले. अहो सगळेच्या सगळे पैसे तुम्हाला कसे येतील याचाच तर विचार करत होतो ना मी खरंच सांगतोय, मी काही केलेलं नाही आहे. अहो मी असं का करेन? सगळे पैसे मिळावे त्यासाठी आपण किती धडपड केली होती आणि आज ते मिळणारही होते. पण मॅडम आता त्या पैशांवरती स्टे आला, त्याला मी काय करू? तेव्हा रागिणी म्हणते, मी काय करू म्हणजे काय? सगळे प्रॉब्लेम्स काय मी एकटीने सॉल्व करायचे? तुम्हाला पैसे देत नाही का मी? मग तरीसुद्धा हे सगळं कसं घडलं सांग ना. तेव्हा इथे रागिणी म्हणते, कुणाचा फोन आला आहे? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, मॅडम प्लीज हा एक फोन उचलू दे. आपल्याला तो सांगतोय की नक्की पैशांवरती स्टे का आला, त्याचं कारण तो आपल्याला सांगतोय, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे आता रागिणी हिला असं वाटत असतं की हे सगळं कुणी केलं असेल, म्हणजे आता इन्शुरन्सचे पैसे मला मिळणार आहेत अभिजितचे सगळे, हे तर भूमीला कसं काही कळलं असेल, याचा विचार तिच्या मनामध्ये सातत्याने येत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तो एजंट येतो आणि म्हणतो, मॅडम हे बघा त्या माणसाने 2 लेटर पाठवलेत. हे 2 लेटर आता ऑफिसला आल्यानंतर मग ह्याच्यावरती कायदेशीररित्या कार्यवाही तर होणारच ना. आणि हे बघा, याच्यामध्ये माझा काही हात नाही आहे मॅडम. अहो सगळे पैसे तुम्हाला मिळणार होते. हे बघा, हे 2 लेटर वाचा. म्हणजे इथे अभिजितच्या आता जी काही अपघाताची चौकशी आहे ते अजून सुरू आहे, त्याच्यामुळे आत्ताच पैसे ट्रान्सफर करू नका, त्याची कार्यवाही सुरू ठेवा, अभिजितच्या मृत्यूची कार्यवाही सुरू ठेवा, असं सुद्धा सांगण्यात आले. मग मॅडम जर असं लेटर आता ऑफिसला गेलं तर पैसे कसे काय तुमच्या अकाउंटला येतील सांगा ना. अहो कोणीतरी हे सगळं फोन करून सुद्धा काम केलं असेल. तेव्हा रागिणी म्हणते, पण कुणी? कारण मी इथे पैसे ट्रान्सफर करायला सांगितलेत ही गोष्ट कुणाला माहितीच नाही आहे. अभिजितच्या इन्शुरन्सबद्दल अजिबात कुणाला काही माहिती नव्हतं. मग कोण अशी व्यक्ती आहे जिने हे लेटर पाठवलेत आणि माझ्या पैशांवरती स्टे आणला आहे? अशी कोण व्यक्ती असेल असा विचार इथे रागिणी करत असते. तेव्हा रागिणी म्हणत असते, किती हुशारीने हे सगळे पैसे मी माझ्या अकाउंटला फिरवायला सांगितले होते आणि ते मला मिळाले सुद्धा असते. हातातोंडाशी आलेला घास कुणीतरी खेचून घेतल्यासारखा वाटतोय. पण हे कुणाला माहिती असेल? अभिजितच्या इन्शुरन्स पॉलिसीचे सगळे पैसे मला मिळणार आहेत हे सत्य कुणाला माहिती असेल? तेव्हा तो माणूस म्हणतो, मॅडम अहो कोणतरी अशी व्यक्ती असेल ज्यांना हे पैसे फक्त तुम्हाला एकट्याला मिळायला नको आहेत. असे असेल ना कुणीतरी व्यक्ती, त्यानेच हे सगळं केले. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, हे सगळं त्या भूमीने तर नाही केले ना? ती भूमी घारीसारखी नजर ठेवून आहे माझ्यावरती. मला तर कधी कधी तिचा संशय येतो की तिनेच हे सगळं काही केलं असेल. त्या भूमीची आहे ना घारीसारखी नजर आहे माझ्यावरती. तिनेच हे शोधून काढलं असेल की माझ्या नावावरती अभिजितचे सगळे पैसे होणार आहेत म्हणून. तेव्हा तिनेच हा सगळा प्लॅन केला असेल. तेव्हा या भूमीला आता मात दिल्याशिवाय आणि तांडव केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं रागिणी आता ठरवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश भूमी गाडीतून जात असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, हा रस्ता संकर्षणच्या घराकडे नाही जात, तू कुठे घेऊन जातोयस मला? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी मी तुला आत्ताच्या आत्ता आपल्या घरी घेऊन जातोय, तू अजिबात संकर्षणच्या इथे राहायचं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, का आकाश, तुम्हाला का घरी घेऊन जातोयस? हे बघ काही झालं ना तरीसुद्धा मी येऊ शकत नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, का भूमी, का तू येऊ शकत नाही? हे बघ आज मी तुझं काही ऐकणार नाही आहे. तिथे सातत्याने तुझ्या जीवाला धोका असतो, त्याच्यामुळे तू कुठेही जायचं नाही, तू माझ्याबरोबर आपल्या घरी येतेस.
का छळतेस तू भूमी? मला सांग ना, का छळतेस? तुझी अशीच इच्छा आहे का की मी आणि क्षितिजा आम्ही दोघांनी एकटं पडावं? हे बघ, अजून आपला डिवोर्स नाही झाला आहे, आपण दोघेजणं नवरा बायको आहोत. मग तू का त्या संकर्षणकडे राहायला गेलेस? हे बघ भूमी, तो संकर्षण तुला माझ्यापासून हिरावू नाही शकत. तू स्वतःसुद्धा माझ्यापासून तू स्वतःला नाही हिरवू शकत. तू माझी आहेस आणि तू माझीच राहणार भूमी. आणि त्यामुळे आता मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. त्या संकर्षणची सुद्धा धमकी इथे मी अजिबात खपून घेणार नाही आहे. त्याला जे काही करायचं आहे ना ते करू दे. पण काही जरी झालं ना भूमी, तरीसुद्धा तू माझी आहेस आणि तुला आता माझ्याकडे परत यावंच लागणार आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश थांब, आकाश थांब. पण इथे आता आकाश कुणाचं काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा भूमी जोरात ओरडते आणि म्हणते, आकाश थांबव बरं गाडी, तिकडे बाजूला रस्त्याला लाव. हे बघ आकाश, मला संकर्षणकडे परत जाऊ दे. तू परत मला जबरदस्तीने घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार नाही आहेस का? आत्ताच्या आता मला संकर्षणच्या घरी सोड. हे बघ आकाश, मी कुठेही येऊ शकणार नाही आहे आणि मी तुला आता हे स्पष्टपणे सांगते. तेव्हा इथे बाजूला गाडी लावत असताना भूमीच्या डोक्याला लागतं. तेव्हा आकाश म्हणतो, सॉरी भूमी, मी मुद्दामून नाही केलं. तुला लागलं का? तेव्हा भूमी म्हणते, नाही, इट्स ओके, मला इतकं लागलेलं नाही आहे. पण आकाश, पुन्हा असं वागायचं नाही. मी संकर्षणकडे राहते की नाही, त्याला काहीतरी कारण असं वाटतं ना तुला. मग का तू मला जबरदस्तीने आता घेऊन जात होतास? असं इकडे आता भूमी आकाशला म्हणते, चल आताच्या आता युटर्न घे आणि मला संकर्षणच्या घरी सोड आकाश, संकर्षणच्या घरी सोड. तेव्हा इथे आकाश आता गाडी वळवतो आणि संकर्षणच्या घरी आणून उभा करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संकर्षणच्या इथे अजून एक गाडी उभी असते. भूमी आपल्या गाडीतून उतरते आणि त्यानंतर येत असताना आकाश म्हणत असतो, थांब भूमी, हे बघ, तुझ्या आठवणींमध्ये आहे ना सतत रडत असतो मी. तुझ्या आठवणीमध्ये जेवण नाही जात मला. घशाच्या खाली घाससुद्धा उतरत नाही माझ्या. घशामध्येच अडकल्यासारखं वाटतं. तुझ्या हातच्या जेवणाची सवय झाली आहे ना मला, त्याच्यामुळे मला कुणाच्याही हातचं जेवण जमतच नाही आहे. जेव्हा खूप रडायला येतं तेव्हा उशी कवटाळून तिच्यावरती आता डोकं ठेवून झोपत असतो आणि तिलाच कवटाळून रडत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी, अशी झाली आमची अवस्था. क्षितिजासुद्धा तुझ्या आठवणीत रडत असते गं. पण तू आता आमचं काही ऐकायचंच नाही असं ठरवलेस. मग मी तरी काय करू? मला पण कळत नाही आहे. सगळे प्रयत्न करून झालेत, पण तू काही माझ्याकडे परत यायला तयारच नाही आहेस. तेव्हा इकडे आता आकाश हे सगळं अगदी पोटतिडकीने बोलत असतो की मी काय करायचं आहे भूमी, सांग ना, मी काय करायचं आहे? काय मी जिवंत राहू? मी कसं जगू तुझ्याशिवाय मी राहूच नाही शकत. तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, जा, तुला जायचं ना संकर्षणकडे जा आणि अगदी खुश राहा, आनंदी राहा. आम्हाला तेच हवे, बाकी काही नको. तेव्हा इथे आकाश भूमीजवळ बोलतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथून आता आलेला असतो अभिजित. अभिजितसुद्धा गाडीमधून आलेला असतो. तेव्हा रिक्षामधून इथे शिर्के आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने शिर्केंना आपल्या कामासाठी सुद्धा बोलवलेलं असतं आणि तिच्यावरती ते लक्ष ठेवायला सुद्धा असतात. तेव्हा शिर्के आल्यानंतर अभिजित इतका घाबरतो की अभिजित लगेचच तिथून पळ काढतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की वा, म्हणजे इथे आत्यांच्या पैशांवरती स्टे आलेला आहे. आता आत्या ते पैसे काढू शकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ज्या पद्धतीने अभिजित भूमीला मारायला आलेला असता, तर इथे शिर्केने त्याचा सगळा प्लॅनच फ्लॉप करून टाकलेला असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, भूमीला एक मेसेज येतो. तर इथे आता एजंटने तिला बोलावलेलं असतं. भूमी म्हणते, तुम्ही बाहेरच थांबा, मी आले, त्या एजंटला भेटून आले. तेव्हा भूमी म्हणते, काय तुम्ही बोलवलं सर मला? आज तुझं काय काम होतं इथे? तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते, अगं तुझं इथे काय काम आहे सांग ना. तेव्हा भूमी म्हणते, मी विचारलं आहे का तुम्हाला तुमचं काय काम आहे आणि काय नाही ते? मला जे काही करायचं आहे ते मी करेन आणि तुम्ही का मला इथे बोलवलं सर? तेव्हा रागिनी म्हणते, नाही, त्यांनी बोलवलेलं नाही आहे, मी त्यांच्या मोबाईलवरून तुला फोन करून इथे बोलावून घेतलं, कारण मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून. तेव्हा रागिनी म्हणते की का केलंस तू भूमी, असं का केलं सांग ना? एवढे सगळे पैसे माझ्या अकाउंटला येणार होते, ते का थांबवलेस तू? पैसे का आले नाही माझ्यापर्यंत? चल, आत्तापर्यंत मी मागून खेळत होते, पण आता तुझ्या बरोबरीने खेळते. बोल भूमी, बोल, समोरासमोरच चर्चा होऊन जाऊ दे ना. त्या पैशांवरती तू का स्टे आणलं आहेस आणि त्या पैशांबद्दल कुणाला काही माहिती नव्हतं, मग तुला कसं कळलं ते आधी मला सांग. तेव्हा भूमी म्हणत असते, आत्या काय, म्हणजे तुमच्या ह्या पैशांवरती स्टे आला का? अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स, बरं झालं आत्या, नाहीतर मला खरंच खूप भीती वाटत होती. आता हे सगळे पैसे तुमच्या एकटीच्या नावाने होत आहेत की काय, असंच वाटलं होतं मला. तेव्हा इथे पौर्णिमा, आता तिला याबद्दल काहीच माहिती नसतं प्रेक्षकांनो. तेव्हा भूमी म्हणत असते की आत्या, असं वाटते तुमचा आत्ताच्या आता व्हिडिओ तयार करावा आणि सगळ्यांना दाखवावं. खरंच म्हणजे बघा ना, काय प्रगती केली आहेस तुम्ही.
तुमच्या चेहऱ्याचा रंगच उडाला आहे. एवढे पैसे तुमच्या अकाउंटला आले नाही ना? कसं असतं ना रागिनी आत्या, मला सगळं काही माहिती आहे. तेव्हा रागिनी म्हणते, कसं कसं माहिती आहे तुला? कारण याच्याबद्दल मी कुणालाच काही सांगितलं नव्हतं. फक्त एजंट आणि माझ्यामध्ये बोलणं झालं होतं. तेव्हा भूमी म्हणत असते, कसं असतं ना आत्या, मांजर जेव्हा दूध डोळे मिटून पितं ना, तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. पण आपण तर त्याच्याकडे बघतच असतो. आपल्याला स्पष्टपणे दिसतं. कारण आपल्याला ना मांजरीचा इथे स्वभाव माहिती असतो. मांजरीची फितरत काय आहे ना, ती आपल्याला बरोबर माहिती असते. म्हणून तर आपण मांजरीवरती लक्ष ठेवून असतो ना. कारण ती डोळे मिटून दूध पित असते. तिला असं वाटतं कुणीच मला बघत नाही आहे. पण सगळ्यांनी तिला बघितलेलं असतं. तसंच तुमच्या बाबतीत काहीसं झालं आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे बघितलेलं आहे, असं इकडे आता भूमी रागिणीला म्हणते. तेव्हा रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की इथे पोलिसांना हाताशी धरून ही भूमी लेटर पाठवते का माझ्या विरोधामध्ये? थांब, आता तुला बरोबर करते भूमी. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये आकाशने गायकवाड सरांना फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की सर प्लीज प्लीज तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर तो दीपक नावाचा माणूस कोण आहे ना ते शोधून काढा. कारण दीपकनेच इथे प्रत्येक वेळेला हल्ला केलेला आहे आमच्यावरती आणि मारण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळं त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केलं आहे ना, हे आम्हाला शोधूनच काढायचं आहे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर त्या दीपकची माहिती द्या. तेव्हा प्रेक्षकांनो आता अभिजित आलेला असतो रूममध्ये भूमीचा इथे खून करण्यासाठी, भूमीला मारण्यासाठी. तेव्हा भूमी आवाज देते आणि म्हणते, शिर्के लवकर इकडे या. तेव्हा शिर्के येतात आणि बेदम त्या माणसाला आता मारत असतात आणि म्हणतात, काय करतोयस तू इथे? सांग ना काय करतोयस? तेव्हा इथे अभिजित आता या शिर्केला धक्का देतात आणि भूमीलासुद्धा धक्का देतात. तेव्हा इथे भूमी आता पडायला जाणार. तेवढ्यातच संकर्षण तिथे आलेला असतो आणि संकर्षण तिच्या डोक्याच्या जवळ आता हात लावतो, कारण जेणेकरून त्या खुर्चीचं टोक तुम्हाला लागू नये म्हणून. तेव्हा भूमी त्याच्याकडे बघत राहते. तर इथे संकर्षणने आता आल्या आल्या भूमीचा जीव वाचवलेला असतो. पण इथे तो अभिजितच आहे. जेव्हा इथे अभिजितने आता तोंडाचा थोडासा मांस बाजूला केलेला असतो, तेव्हाच भूमीने त्याला अगदी बरोबर ओळखलेलं असतं. त्यानंतर त्याने चेहऱ्याचा कपडासुद्धा बाजूला काढून ठेवलेला असतो.